नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सागर जगताप सर स्वागत करतोय तुमचं इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो, एक जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आणि त्या जाहिरातीची तुम्हाला नक्कीच माहिती असणं खूप गरजेचं आहे। जाहिरात कशा संदर्भात आहे तर पंजाब अँड सिंध बँक भरती 2025 या बँकेची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। पद असणारे MSME रिलेशनशिप मॅनेजर या पदाची साधारणतः 30 जागांची असणारी ही भरती अर्हता असणार आहे। साधारण पदवीधर असणं अपेक्षित आहे आणि नोकरीचं ठिकाण संपूर्ण भारत। विद्यार्थी मित्रांनो, नक्कीच तुमच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण अशी ही जाहिरात आहे। जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायचा आहे। आवाहन करतोय, चॅनलला नवीन असाल तर 100% चॅनल सबस्क्राइब करा, जेणेकरून तुम्हाला यापुढच्या जेवढ्या काही अपडेट मिळतील जाहिराती संदर्भात किंवा इतर गोष्टी संदर्भात त्यासाठी हा चॅनल खूप उपयुक्त ठरणार आहे। तत्पूर्वी तुम्ही जर सरळ सेवा महानगरपालिका पदभरतीची तयारी करत असाल तर इन्फिनिटी अकॅडमीने दर्जेदार बॅच तुमच्यासाठी लॉन्च केलेली आहे। ऑनलाइन रेकॉर्डेड स्वरूपाची असणारी ही बॅच, ज्यामध्ये आवश्यक असणारे विषय आणि मार्गदर्शन करणारी सर्वोत्तम टीम तुम्हाला लावेल। परिपूर्ण अशी तयारी अगदी TCS IBPS पॅटर्न नुसार अगदी माफक दरामध्ये तुम्हाला या बॅचची फी आकारण्यात येईल। बाकी सर्व वैशिष्ट्ये स्क्रीनवरती आहेत। करायचंय काय, दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवरती कॉल करायचंय, जेवढ्या काय आवश्यक गोष्टी आहेत त्याची पूर्तता करून घ्यायची आणि नक्कीच तुम्हाला एक गोष्ट तुम्हाला हमी देतोय, ही बॅच तुम्हाला सरळ सेवा महानगरपालिका पदभरतीमध्ये तुमचं स्थान निश्चित करण्यासाठी खूप उपयुक्त ठरेल, यात तिळमात्र शंका नाही। चला या जाहिरातीवरती चर्चा करूयात। काय माहिती दिलेली आहे, पंजाब अँड सिंध भरती 2025 MSME रिलेशनशिप मॅनेजर ह्या पदांची असणारी ही जाहिरात। एकूण रिक्त पद आहेत 30। नोकरीचं ठिकाण आहे संपूर्ण भारत। पदवी असणं अपेक्षित आहे। वयोमर्यादा 25 ते 33 वर्षापर्यंतची आहे। ऑनलाइन पर्यंत अर्ज म्हणजे पद्धत ऑनलाइन पद्धतीने आहे अर्ज करण्याची आणि 26 नोव्हेंबर 2025 ही लास्ट तारीख असणारे, शेवटची तारीख असणारे अर्ज करण्याची। त्यानंतर बाकी तुम्हाला यामध्ये सगळ्या डिटेल गोष्टी मी एज वगैरे क्रायटेरिया त्या सगळ्या गोष्टी सांगणारच आहे। यामधला महत्त्वाची गोष्ट कुठले अधिकृत वेबसाईट जी नोट डाऊन करून घ्या, यावरती तुम्हाला संपूर्ण डिटेल्स जाणून घ्यायला किंवा प्रत्यक्षात अर्ज करण्यासाठी खूप हा वेबसाईट महत्त्वपूर्ण ठरेल। बाकी लास्ट डेट अगोदरच सांगितलेली आहे। आता एज्युकेशन क्वालिफिकेशन विषयी चर्चा जर केली आपण तर फुल टाइम रेग्युलर ग्रॅज्युएशन इन एनी डिसिप्लिन प्रेफर फुल टाइम MBA इन मार्केटिंग और फायनान्स, म्हणजे पदवीधर असणं अपेक्षित आहे आणि जी पदविका धारण केलेली आहे ते रेग्युलर केली असणं अपेक्षित आहे, त्यांना संधी आहे। आणि प्राधान्य MBA मार्केटिंग करणाऱ्या फायनान्स मध्ये करणाऱ्यांसाठी प्राधान्य दिलं जाईल। मिनिमम 3 years ऑफ पोस्ट क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स रिलेशनशिप क्रेडिट मॅनेजमेंट preferably in MSME banking with any scheduled commercial bank, NBFC, financial institute in India हा एक्सपिरियन्स असणं गरजेचं आहे। एज लिमिटेशन दिलेला आहे, SC ST साठी 5 वर्षाची सूट, OBC साठी 3 वर्षाची। 25 ते साधारण 33 वर्षाची मर्यादा आहे। अ कॅन्डिडेट मस्ट हॅव बी बॉर्न नॉट अर्लियर दॅन 2/11/1992 आणि नॉट लेटर दॅन 1/11/2000, म्हणजे साधारणतः 1992 ते 2000 या दरम्यान जन्मतारीख असणं अपेक्षित आहे। बाकी तुम्हाला सिलेक्शन प्रोसेस मध्ये रिटन टेस्ट होईल, स्क्रीनिंग होईल आणि पर्सनल इंटरव्ह्यू होईल। साधारणतः अर्ज शुल्क असणारे ST SC PWD यांच्यासाठी 100 रुपये आणि जनरल EWS OBC यांच्यासाठी 850 रुपये अर्ज शुल्क असणार आहे। आता प्रत्यक्षात जी काही आपल्याला जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे PDF थ्रू ऑफिशियल वेबसाईट वरून, त्या जाहिराती संदर्भात बाकी सगळ्या डिटेल्स तुम्हाला मी ऑलरेडी दिलेल्या आहेत। यामध्ये त्याच गोष्टी आहेत। 5/11 सुरू झालेला अर्ज करायला सुरुवात झाली, 26/11/2025 पर्यंत अर्ज करता येणार आहे। MSME रिलेशनशिप मॅनेजर्स या पदांची बाकी त्यांची
आरक्षण न्याय, कास्ट न्याय, त्याचं डिस्ट्रीब्युशन दिसते, वर्गीकरण दिसते, इलिजिबिलिटी क्रायटेरिया, नॅशनॅलिटी, सिटीजनशिप असणं गरजेचं आहे. त्यामध्ये तुम्हाला जी काही अर्ज करण्याची जी असणारी वयोमर्यादा आहे त्याही गोष्टी सांगितलेल्या आहे. रिलॅक्सेशन कोणाकोणाला दिलेलं आहे त्याही गोष्टी सांगितलेत. बघा एससी साठी 5 वर्ष आणि ओबीसी वगैरे असेल त्यांच्यासाठी 3 वर्ष. बाकीच्या ज्या 10 वर्ष कोणासाठी पर्सनल विथ द बेंचमार्क डिसॅबिलिटीज ॲज डिफाईन अंडर द राईट्स पर्सन विथ द डिसॅबिलिटी ऍक्ट 2016 या नियमांतर्गत 10 वर्षाचं. बाकी एक्स सर्व्हिसमॅन साठी 5 वर्ष आणि पर्सन अफेक्टेड बाय 1984 रिओर्स यासाठी 5 इयर्स. बाकी अगदी त्या सगळ्या डिटेल दिल्या गेलेल्या आहेत. यांचं असणारे एज्युकेशन क्वालिफिकेशन कोणतं आहे ते मी अगोदर तुम्हाला नमूद केलेलं आहे. बाकी याच्यामध्ये एक्झाम मेथड बघूयात, कशा पद्धतीने एक्झाम कंडक्ट केली जाईल. ठीक आहे, बाकी सगळ्या डिटेल याच्यामध्ये दिलेल्या आहेत. त्याच्या अटी शर्ती सगळ्या डिटेलमध्ये तुम्हाला त्या PDF मध्ये नमूद केलेल्या आहेत. आणि त्याच गोष्टी तुम्हाला इथं फायदेशीर ठरतील समजून घेण्यासाठी. जॉब प्रोफाईल बघा कशा पद्धतीचे आहे दिले, टर्म्स ऑफ कॉन्ट्रॅक्ट ही दिलं गेलेलं आहे, स्केल ऑफ पे, अदर फॅसिलिटीज तुम्हाला ज्यावेळेस द कॉम्पन्सेशन अँड द रिलेटेड टर्म्स अँड कंडिशन विल बी recognized financial depending upon the suitability of the candidates. त्यामुळे तुम्हाला या पुढे त्या गोष्टी नमूद होतील. प्रोबेशनल पिरियड असेल 6 महिन्याचा. निवड प्रक्रिया कशी होईल ते मी अगोदर सांगितलेले आहे. आणि एक्झाम पॅटर्न कशा पद्धतीने एक्झाम कंडक्ट केली जाईल. इंग्लिश लँग्वेज 20 प्रश्न, जनरल अवेअरनेस 20 प्रश्न, प्रोफेशनल नॉलेज याच्यावरती 60 प्रश्न, टोटल 100 मार्काची एक्झाम. त्या प्रत्येकी असणार एका प्रश्नाला 1 मार्क असं म्हणून 100 मार्कांची असणारी एक्झाम. आणि ड्युरेशन ऑफ टाइम 105 मिनिटांचा तुम्हाला अवधी दिलेला आहे, टाइम ड्युरेशन. अशा पद्धतीने ही बाकी तुम्हाला अर्ज शुल्कही सांगितलं आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर ती अर्हताधारक नसाल, पात्रताधारक नसाल तर नक्कीच तुम्हाला या ठिकाणी अर्ज करता येणार आहे. पंजाब अँड सिंध नॅशनल बँकेमध्ये अर्ज करायला ऍक्च्युअली 5 तारखेपासून सुरुवात झालेली आहे. लास्ट डेट असणार आहे 26 तारीख. विद्यार्थी मित्रांनो, जे कोणी अर्हताधारक असतील त्यांच्यापर्यंत व्हिडिओ शेअर करा. माहिती आवडली असेल तर लाईक जरूर करा. आणि सरते शेवटी परत एकदा आव्हान करतोय, चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब जरूर करा. चला विद्यार्थी मित्रांनो, मी सागर जगताप सर रजा घेतोय तुमची. पुन्हा भेटू अशाच नवीन अपडेट घेऊन. गुड बाय अँड टेक केअर.